तर मित्रांनो शुभ सकाळ. अगदी मी गावच्या एकदम उंच भागात दिलाय, जो उंच भागात पाण्याची वगैरे टाकी असा आणि इथून आमची शाळा वगैरे दिसता आणि शाळा नुकतीच भरता. हे बघा पोरगी वर्गी जमांग लागलेत शाळेत जाऊक. तर मित्रांनो आज काय असा, तर आज असा मागी गणेश जयंती उत्सव 2024. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी तोडा मार्कर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो आज असा मागी गणेश जयंती उत्सव 2024 प्रत्येक दोडामार्ग तालुक्यातल्या गणपती मंदिरामध्ये आज उत्सव असतात, कार्यक्रम असतात बऱ्यापैकी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर बघूया खय खय जाऊक शक्य होता. जिकडे जिकडे जाईन तिकडे जरा तरी झाला तरी शूट करतलं, नाटक वगैरे जरा तरी दाखवतलं तुमका. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. मी आता जाते स्टॉपवरती, मगाशी एकदा येऊन गेलो आहे. आता जरा हैसर एक थोडंसं एक मिनी ब्लॉग बनवायचं होतं म्हणा. इकडे जरा येईल उंच भागात आवाज वगैरे कमी असा आणि डिस्टर्बन्स जरा कमी असा म्हणा. चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. आणि माझं गावचं परिसर तुमका कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. पावसाळ्यात तर अजूनच भारी वाटतं आणि लवकरच आपण काय काय वेगवेगळा करूचा प्रयत्न करतो. त्यामुळे स्टेट येऊन चॅनलवरती बनवून राहा आणि जसे माका सपोर्ट करतात तसे आपल्या कोकणातल्या यूट्यूबरांना पण सपोर्ट करा. व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करू शकतात. आपल्या मित्रपरिवारात वगैरे शेअर करा, जेणेकरून कोकणी माणूस मोठं होईत, मालवणी माणूस मोठं होईत. तर मित्रांनो उसप गावात दिलं आहे पहिला भाडा घेऊन आणि ह्यात मगाच्या स्पॉटवरती टर्नवरती त्या दिवशी मग दोन जण सबस्क्रायबर गावले, पण मागा त्यांच्यावर व्हिडिओ करू गावाक ना. पण बरं होते की मी तुमचे सबस्क्रायबर शाळेतले विद्यार्थी होते ते. एक आता आपण रील बनवतो थोड्या दिवसात, त्याच्यात मग सांगा मी त्यांच्याबद्दल, कारण तेच होते त्या बसमध्ये. तर मित्रांनो येत्या 15 फेब्रुवारी उसपाची जत्रा, तर सगळ्यांनी जत्रेक नक्की या. सगळ्यात माझ्या आवडीची जत्रा ही असा, कारण जत्रा भरतात तशी. तर मित्रांनो वाटेतून जाय होतं तर सर थांबलेलं आमच्या आतेच्या मुलीकडे, म्हणजे आमच्या विद्याताईच्या घराकडे. आणि इकडे बघू शकतात त्यांनी मस्तपैकी भाजी वगैरे लागवड केली. हा चवळी, भाज्या, ऊल, मिरशांग्यो सगळा काय मित्रांनो ह्या तुम्ही बघू शकतात. तर पावसाळ्यात आपण इकडे शेती होता ती पण तुमका दाखवण्याचा प्रयत्न करीन. पूर्ण मुळं म्हणजे ती अशी विचार करणार ना की शेतीत काय फायदा काय खर्च जाता, पण ह्याचा काय करतात ना तर बघून भारी वाटतं. मी दररोज जेव्हा येते ना तिकडे जरासं थांबते आणि इकडे बघते परिसर, कारण माझ्या मका जुन्या गावची आठवण येतात. एकदम बरं वाटतं बघा, भारीच. पावसाळ्यात आपण याचे व्हिडिओ बनवूया शेती नांगरताना वगैरे. एकदा मामाच्या गावात अजून एक भाडा होता. दुपारचे आता वाजत दिले 12. पिकुळ्या एसटी काय अजून जाऊक नाही. आणि एक भाडा असा आपला वेडशीवरती सामान हाडूचा आहे त्यांचा. तर योगायोग निव्वळ आजची श्री गणेशा पण मस्त झाली, सुरुवात पण मस्त झाली भाड्याची. आणि आता बघूया बेडशीवरती गणपतीची काय तयारी चालू आहे गणेश मंदिरात, ती पण जाताना थोडीशी बघूया बाहेर. आणि नंतर मग भाड्या मारून झाल्यानंतर परत काहीतरी गेले तर मग ता पण तुमका दाखवेन. विमानतळवरती मी प्रत्येक पावटी व्हिडिओ अपलोड करू घेत आहे. तर इकडे पण एक गणेश मंदिर आहे, तर पूजा वगैरे असतली इकडे. इकडे मित्रांनो या असा गणेश मंदिर वेडशी आणि पूजा वगैरे चालू असाय सर. संध्याकाळी मग आपण नाटकात पण येतलो. मित्रांनो मस्तपैकी झाडाखाली थांबलेलं कारण भरपूर निभार लागतं. आणि आज मी टोपी आलो विसरलं आणि टोपीमध्ये थोडेसे कॅस वगैरे जातात. तर मित्रांनो जबाबदारी होती एक इमानदारीचा काम ते, म्हणजे जास्त वगैरे स्टॉपवरती थांबायचं आहे ना, कारण भरपूर निभार पण असा. भाडी असली तर थांबतलं. तर जाऊया आता घरात, जास्त बोलणं नाही ना. जरा एनर्जी बरी असा, कारण थंडी पण बरी झाली बऱ्यापैकी आणि भाडी पण बरी आहोत, त्यामुळे बरा वाटतं. आज जरा 1:15 वाजला. आता घरात जाऊया मस्तपैकी जेवूया आणि व्हिडिओ एडिट करून मग जरासा आराम करून मग संध्याकाळी का आपली भाडी परत सुरू जातली. त्यामुळे तुमका आता मी जेवल्यानंतरच भेटतं. लहरी खरंच मित्रांनो श्रीदेव जठार बाबाचो वर्धापन दिन जातलो. तर नाटक पण असता
बघूया नाटकाक पण येऊया. पिल्ले म्हणे रे तुम्ही म्हणते डायरेक्ट असो इकडेच दाखयल्यानंतर दोडामार्ग गेले भाडा घेऊन, तर थंय जरा वेळ होतो, तर म्हटलं मावशीकडे जाऊन येऊया. उद्या असा आमच्या भाच्याचा बर्थडे. हल्ली हल्ली योग लागलाय व्हिडिओ अपलोड करू. आता एक भाडा होता म्हणा, त्या निमित्तानं असो ह्याच्यानं म्हटलं जाताना कॅनलला बरोबर संध्याकाळची 6:05 झाली आणि मगाशी 5:30 वाजताच आपल्या यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्याचं आपणाक मेसेज इलो आणि ॲप्लाय करू त्यासाठी ऑप्शन येतात की टॅक्स इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरा म्हणा. तर त्याच्यावरती थोड्या वेळात काम करेन. पण मी ह्या जागेवरती का इलं तर मी बरेच व्हिडिओ म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड असो किंवा मग स्टार्टअप असो व्हिडिओचं, नंतर एंडिंग असो किंवा मिनी ब्लॉगचे व्हॉइस ओव्हर असो ह्याच जागेवरती येऊन केलं. आणि वेळेचं अजिबात बंधन नाही. भर दुपारी, भर पावसात, भर उन्हात, भर थंडीत या ठिकाणी येऊन केलं. आणि रात्रीच्या वेळी तर 7, 7:30, 8 वाजेपर्यंत पण काळोखात राहून मी व्हिडिओ एडिट केलं आहे, व्हिडिओ अपलोड केलं आहे, व्हिडिओ रेंडरिंग केलं, मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर दिलं आहे. आणि ह्या जागेत खूप महत्त्व आहे, कारण ही जागा असा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा. आणि माझी ही गाडी जे या गाडीवरती मी फिरून ब्लॉग केले. आणि काय सांगा तुमका आता भावूक जाऊचं क्षण, पण आता माझ्याकडे वेळ नाही बिलकुल. तर कित्याक म्हणून गोयची भाषा जराशी येता कशाक तर भाडा पण आपण एक असा दोडामार्गमध्ये आता एकट्याक निघती सोडून येलो आहे काजूवाडीत. आणि असं काही शे असत अनुभव, बरेच अनुभव शेअर करूचे असं येत्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. आणि खास गोष्ट म्हणजे मी स्वामी समर्थांक मानतं. माका जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करू घेते तेव्हा मी नेहमी असं म्हणजे जनावरांची वगैरे भीती असता, जास्त करून साप वगैरे येतात. तर नेहमीच हैसर देवाचं नाव घेऊन मी हैसर थांबान मस्त व्हिडिओ वगैरे अपलोड कर, कधीच मला काय प्रॉब्लेम येऊक ना. आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद असा आज असा मागी गणेश जयंती, तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर पहिलीपासूनच माझ्यासोबत असा. आजच्या दिवशी जो मेसेज इल्याबरोबर अजून मला खूप बरा वाटला. तर तुमचं पण असंच सपोर्ट राहा दे. आता माका जरा घाई गडबडी असा भाड्याची, कारण परत नंतर मोबाईल पण चार्ज नाही हा, मोबाईल चार्जिंगला लावचो. आणि जे आज काय मग दुपारनंतर जाऊकच गावांग ना भाडी होती भरपूर. आता जाते दोडामार्गमध्ये, नंतर येऊन घराकडे मोबाईल चार्जिंग लावतलं 1 तास. सगळ्यात पहिली तर साळात जाऊया. गणपती मंदिरात थंयसर कार्यक्रम असेल आणि नाटक पण असा, बहुतेक सुरू झाला असताना लवकरचा नाटक होता. साधारण अर्धो 6:00 जर पोचलंय. जरा एक कॉल इल्लो मित्राचो, आपलो एक मित्र असा रिमोर सोलिस आमचो पिंटो, तर त्याच्यावर बोला होते. तर थोडंसं त्याला लगान जरा असो वेळ झालो. काय ना बघूया, कार्यक्रम थोडंफार गावल्या तरी खूप झालो. माझ्या नजरेने आत्महत्या केली असेल तरी पाप पाहण्यामध्ये या पापाचा धनी मी ठरणार आहे आणि याच मार्ग प्रतीक्षेत होतो. परंतु सत्य पुढे आत्महत्या करायची नाही बाई, आता मरणार. आता मी तुमच्या जीवनात प्रवेश करणार. अहो तुमची मूर्तीच माझ्या हृदय गाभाऱ्यात. तारुण्यात प्रवेश केला ना, त्याच दिवशी मनाशी ठरविलं ना, होणारा नवरा कसा असावा, पराक्रमी असावा, सौंदर्यवान असावा, असाच पती माझ्या जीवनात लाभावा, ती माझी इच्छा होती. आणि तोच माझ्या स्वप्नातील राजा कसा होता, अहो तो असाच होता, असाच होता, असाच होता. काय करू मनात माझा ही तरी भावना उंचावल्या जात आहे. असाच होता मनात माझ्या. मृत्यू लोकांच्या ठिकाणी अशा कोण
चौऱ्याऐंशी लक्ष युनिटचा फेरा चुकून त्या भरत मानवाचा जन्म झाला. खूप वर्ष महाजनतप आणि सत्व अशी सप्त लोक पावन करून त्या भरत मानवाला मोक्ष प्राप्ती करावी आणि मोक्ष प्राप्तीचा साधन म्हणून भक्ती ठेवली गेली. मग त्यात जर मानवाने भक्ती केली तर कोणाचा अपराध तुझा केला? हे नरांबिका, या विश्वाच्या काही लोक तो हट्टास धरू नको. या देवाचे चरण कमल पकड, चुकव तुझा मरण. मोगरा फुलला मोगरा फुलाला मोगरा फुलला मोगरा फुलाला फुले वेदिकाची बहरू करिया सियाला फुले वेदिकाची बहरू करिया सियाला करिया सियाला करिया सियाला से ओ लागिले निपारी मित्रांनो शाळातलो तर कार्यक्रम बघून झालो. नाटक होता. गर्दी असल्यामुळे आतमध्ये मला मंदिरात जा गावांग ना. जर बघूया कोणी फोटो वगैरे पाठवले तर मग ते ॲड करेन. तो आता पिकुळ्यात पोचलोय मी शाळामधून डायरेक्ट. तुम्ही म्हणता तो काय सो नाटकाक फिरता तर माका नाटकाची इतकी आवड आहे ना. तुम्ही खंय पावात तो सांगा येणार ना. त्या शाळातून मधलेवडीत पावलोय. नाटक आता जाऊया आणि तुमका थोडाफार नाटक आता दाखवतं. नंतर मग लाडाच्या टाईमवरती पण कार्यक्रम चालू असत. भजन चालू हा. चला नाटक एन्जॉय करा. मरुभूमीचा काही तुमचा वस्तीचा आणि अगवाडी सत्ता कावड निर्माण करायचे. सांगितलं देवा, निस्वार्थ इथं जाईल. इथं प्रत्येक जातीचे प्रत्येक प्रजातीचे लोक आहे. पण या अघोऱ्याच्या आणि स्वराज्याच्या मार्गाला आतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. त्या प्रत्येकाला काही देवतांनी घेतलंय. ती जर स्थिती तुझी होण्याजवळ असेल मार्ग वगैरे जाऊ शकतो. म्हणून नाईला दिनापासून भक्ती केली. कैलास पर्वत गाठीला का तर तुझ्या आशीर्वादासाठी. येण्याचं कारण मला केली का? पण त्यांच्या देवाकडून तुला होते. आज उपयोग त्या देवाचा होता. मग यावेळी मी तुला सांगतोय ईश्वरात वास जगायचंय. एक चांगल्याची आणि दुसरी वाईटाची. यावेळी तुझ्या मनाच्या निर्माण निघालेली इच्छा ही वाईटच आहे. अगोदर तुला वाईटच आहे. विश्वाच्या काही तुझ्या हैदा करत असेल तर माझे सारे भक्त यावेळी येणार आहेत. म्हणून ही तुझी इच्छा मी कधी पण पुढे बोलणार नाही.
एकाच ज्ञानाची गरज असते आणि ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी केवळ एकच मार्ग आणि तो म्हणजे भक्ती मार्ग होय. भक्ती विना मुक्ती नाही, मुक्ती विना मोक्ष नाही. भक्ती अशी शक्ती आहे, भक्ती जर का पाण्याच्या ठिकाणी पाहिजे असेल तर त्या पाण्याचं तीर्थ होतं. भक्ती जर का घराच्या ठाई पाहिजे असेल तर त्या घराचं मंदिर होतं. भक्ती जर का अन्नाच्या ठाई पाहिजे असेल तर त्या अन्नाचा महाप्रसाद होतो. आणि भक्ती जर का माणसाच्या ठाई पाहिजे असेल तर त्या माणसाचा देव माणूस होतो. आमच्या देवाला संज्ञा पण कर्तृत्वात नसल्याने आपल्याला जी संज्ञा वीरत्वाचा आत्मा आहे, शूरता याची ओढ आहे, क्षत्रियाचा धर्म आहे, तोच पुण्य बरोबर 11:30 वाजले. 11:30 सगळीकडे प्रत्येक जणांनी बोलवल्यानी जातात नाटका घे. आता याक तरी नाटक पूर्ण बघू गावता काय माहीत. एक वेळ गावा शकता दोडामार्गवरचा, कारण 1 वाजता सुरू जाता. बघूया साधारण अर्धो तास तरी बघतलोय 1:30 वाजेपर्यंत. आणि मग मस्तपैकी झोपान सकाळी उठान व्हिडिओ एडिट करून संध्याकाळी टाकूची असा. मित्रांनो इकडे पिकुळ्यात मतलीवाडीत भाग लायलेलो शिव अघोरी संग्राम तुमका हव्या आसात करून तर तुम्ही संपर्क करू शकता. मी नंबर देते खाली त्यांचे. बघूया आता जरा लाडाच्या टाईमवरती जातं आहे आणि थंय गणेश जयंती असा तर थंय पण नाटक असा सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ लाडाच्या टेमवाल्यांचा. तर आता आपण बघू गावता का बघूया. जरा सुरू झाला असताना एवढ्या योग्य वेळी आमचं राज्यारोहण करणाऱ्या व आमचं राज्याभिषेक तर दिनापासून भगवान या माझ्या प्रजेचं मी पुत्रच पालन करतोय, नव्हे त्यांचा सांभाळ करतोय. त्यांना काय हवं न करू, त्यांचं सुख कशामध्ये कळणार याचीच मला चिंता असते. सर्वांचं सेम कुशल कसं होईल याच्यासाठीच माझे नेत्र लागले असतात.
तर मित्रांनो नाटक तर चालूच असा हैसर पण 12:15 जाऊन गेले, एक पाऊण तास नाटक बघलं. चला मित्रांनो वाजल्यात बरोबर किती 12:30 आणि मी इले बरोबर आता जरा बस स्टॉपवरती. जास्त काही आता जाय नाही कारण माझ्या सर्दी पण वाढतच हा रातचा फिरणं जाता त्याला, कारण माझ्यान झोप काही कंट्रोल जायना नाही आणि बेडशीर पण जावचा होता पण नाही शक्य जावचा कारण उद्या सकाळी पण भाडी असतली आणि व्हिडिओ एडिट पण असतली. बाकीचे व्हिडिओ ते पण मिनी ब्लॉग असतात ते पण असत. तर मित्रांनो सकाळी सकाळी बघितलं असतं भाड्याच्या निमित्तान पिकुळे उसबमध्ये गेलेलं आणि नंतर मग आपण शाळेमध्ये गेलो आणि शाळेमध्ये जाऊन भूमिका दशावतार नाट्यमंडळाचा नाटक बघला जरासा. त्याच्यानंतर पिकुळ्या दिलू मधलेवाडीसून लाडाचे टेम आणि आता घरा. तर मित्रांनो एकंदरीत हो तुमका संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकते तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या मित्रांनो. उद्या म्हणजेच आज असा जत्रा 14 तारीख मोरल्याची, ज्या दिवशी व्हिडिओ येतली त्या दिवशी. तर तुमका माहीत नसत तर जत्रा ह्या नक्की या. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे की उद्या असा उसबगावची जत्रा, तर तिकडे पण नक्की आहे. आणि कुसगेवाडीत पण जत्रा असा, असे बरेच जत्रा लागीपाडा सर आणि 17 तारीख आयतली जत्रा असा. बाकी ह्या तुमका सांगायचा होता माका.